नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण नारळ तेल व फिटकरी मिसळून लावण्याचे फायदे आणि हे मिश्रण बनवायचे कसे ते पाहणार आहोत। तर चला रेमेडी सोबतचे फायदे आणि याला वापरायचे कसे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेमेडी पाहूया। नारळ तेल चेहऱ्यासाठी एक कमालचे मॉइश्चरायझर आहे। नारळ तेलामध्ये असणारे फॅटी ॲसिड चेहऱ्याला आतमधून डीप मॉइश्चरायझर करते व हायड्रेट करते, स्किन सॉफ्ट व स्मूथ बनवते। नारळ तेलामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज सुद्धा असतात आणि हे आपल्या चेहऱ्याला सन डॅमेज आणि वाढत्या वयाचा असर चेहऱ्यावरती दिसण्यापासून वाचवते, चेहऱ्याला ताजा तरुण बनवते। स्किनसोबत केसांसाठी सुद्धा नारळ तेल खूप फायदेशीर ठरते। नारळ तेल केसांना पोषण देते व मजबूत बनवते आणि चमकदार बनवते आणि केस गळतीवर तर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते। दुसरं इन्ग्रेडियंट्स म्हणजे फिटकरी। नॅचरल एस्ट्रेजस फिटकरी आपल्या स्किनला टाईट करते आणि स्किनच्या एक्स्ट्रा ऑइल कंट्रोल करते। फिटकरीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात आणि ते स्किनच्या इन्फेक्शनला कमी करण्यास मदत करते आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा घाव झाला असेल ते सुद्धा भरून काढण्यास मदत करते। नारळाचे तेल आणि फिटकरी आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी खूप गुणकारी असते। जेव्हा आपण नारळ तेल व फिटकरीला सोबत मिक्स करतो तेव्हा ते अजून पॉवरफुल बनतात। चला तर आपण फिटकरी आता पावडर करून घ्यायची आहे। खलबत्त्यात किंवा मिक्सरलाही तुम्ही बारीक करून घेऊ शकता। जेव्हा आपण नारळ तेल व फिटकरीला सोबतच मिक्स करतो तेव्हा ते अजून पॉवरफुल बनतात आणि खूप कमालीचे फायदे देतात, जे महागडे प्रोडक्ट सुद्धा देऊ शकत नाहीत। तर हे पहा, पावडर आपण बनवून घेतलेले आहे, अशी एकदम बारीक झाली पाहिजे महीन पावडर। चला तर आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चला तर आता पावडर आणि तेल मिक्स करून घ्यायचं आहे। इथं पाव चमचा फिटकरी घेतलेली आहे, नारळ तेल घ्यायचं आहे, नारळ तेल पाव चमचाच घेतलेले आहे। आता हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण बनल्यानंतर याचे काय काय बेनिफिट्स मिळतात तेही पाहूया। नारळ तेल आणि फिटकरीचे मिश्रण आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करते। नारळ तेल आणि फिटकरीचे मिश्रण पिंपल्सवर चांगल्या प्रकारे वर्क करते, पिंपल्स घालवण्यास मदत करते। हे मिश्रण चेहऱ्याचा टोन इम्प्रूव्ह करते, दाग धब्बे घालवण्यास मदत करते व पोर्स टाईट करते। ऑइली स्किनवाले कायम घाबरतात की कोकोनट ऑइल वापरल्यानंतर पिंपल्स येतील, परंतु फिटकरी मिसळल्यानंतर ऑइल बॅलेन्स होते, पिंपल्सला येऊन देत नाही व दागधब्बे दूर करतात, चेहऱ्याला चमकदार बनवतात आणि केस गळतीलाही खूप चांगला बेनिफिट्स देते। हे केस गळती होत नाही। हे मिश्रण केसांनाही आपण वापरू शकतो। आता याला वापरायचे कसे ते पाहूया। चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावरती लावून ठेवायचं। 15 ते 20 मिनिटं लावून ठेवायचं आहे व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल। याला ऑइली स्किनवाले आणि ड्राय स्किनवाले दोन्हीही वापरू शकतात आणि खूप चांगला रिझल्ट भेटतो। लावून मसाज करून 15 ते 20 मिनिटानंतर स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि रिझल्ट खूप चांगला भेटेल। तर रेमेडी नक्की वापरून पहा। चला तर भेटूया अशाच एका रेमेडी सोबत। बाय बाय।